ना? नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. गोदावरी नदीच्या अहिल्या होळकर पुलाच्या ठिकाणी पुरावर नियंत्रण राहण्यासाठी स्वयंचलित गेटचं काम सुरू आहे. मात्र पुरामुळे गेटच्या कामावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. क्रेनच्या सहाय्यानं साहित्य गोदावरी नदीच्या बाहेर काढण्यात येतंय. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया. नाशिकमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला जो तो पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. आपण सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहेत. आपण जर या ठिकाणी बघितलं तर जी गोदावरी नदी पात्र आहे ते आता दुथडी भरून वाहत आहे. मात्र या ठिकाणी सिंहस्थच्या कामांसाठी जे या ठिकाणी स्वयंचलित जो गेट आहे ते गेटचं काम सुरू होतं आणि आलेल्या या पुरामुळे हे संपूर्ण कामाचे जे कामगार आहेत या ठिकाणाहून आपले जे साहित्य आहे ते आता हटवत असल्याचं पाहायला मिळत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हा महत्त्वाचा जो गेटचे जे काम आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची जे ती या ठिकाणी वारंवार प्रशासनाकडनं हे प्रयत्न सुरू होते. मात्र सध्या पाऊस देतो मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये वाढताना पाहायला मिळतोय. पूर देखील आता गोदावरी नदीला आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या संपूर्ण कामावर आता परिणाम पडल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने क्रेनच्या साह्याने हे संपूर्ण जे साहित्य आहे ते या पुराच्या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी नेण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे संपूर्ण कामगार या ठिकाणाचे जे साहित्य आहे ते सुरक्षित स्थळी नेत आहे. पुराची पातळी जी पुराची परिस्थिती आहे ती अधिक वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसर आता खाली करण्यास देखील या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. रायगडमधील खालापूर